मी एका दुकानात काम करत होतो. आता मला इथे काम करून 2 वर्ष झाले होते. माझे काम होते सकाळी मालकाच्या घरून चावी घेऊन घेणे आणि दुकान सुरू करणे, आणि रात्री दुकान बंद करून त्याच्याकडे घरी चावी घेऊन जाणे. कधी मालक दुकान बंद करेपर्यंत दुकानात राहायचं, पण अनेकदा मलाच दुकान बंद करावी लागत असे. तो 7 वाजता दुकानातून घरी जायचा आणि मी 9 वाजता दुकान बंद करत होतो. एके दिवशी मी दुकान बंद करणार होतो. दुकानाचे सर्व लाईट बंद केले होते आणि शटर खाली करणार होतो. तेव्हा एक महिला दुकानात शिरली. तिने दुकानात प्रवेश केला आणि मला वस्तू मागितल्या. मी पुन्हा दुकानात शिरलो आणि लाईट लावला. तिच्याकडे बघितले तर ती पाहायला साधारण होती आणि राहणीमान पण तसेच होते. तिला मी काही सामान दिले आणि म्हणालो, अजून काही पाहिजे असेल तर सांगा, कारण मला उशीर होत आहे. तिने काही सामान घेतले आणि त्यात काही लहान मुलीचे पण होते. ती मला म्हणाली, जर मुलीला आवडले नाही तर मी परत करू शकते का? मी म्हणालो, हो करू शकता, पण सामान जसे आहे तसेच पाहिजे. ती ठीक आहे म्हणाली आणि स्माईल देऊन पैसे दिले आणि निघून गेली. मी पण दुकान बंद करून चावी मालकाच्या घरी दिली आणि आपल्या घरी आलो. आणि 2 दिवसांनी ती त्याच वेळेस दुकानात आली आणि म्हणाली, मी त्या दिवशी आहे होते, मला हे सामान परत करायचे आहे आणि दुसरे घ्यायचे आहे, पण मी आज दुकानाचे शटर लावले होते. मी म्हणालो, तुम्ही उद्या या, कारण आता पूर्ण दुकान बंद झाली आहे. तर थोडी नाराज दिसत होती. मी तिला म्हणालो, थोडं लवकर यायच. तर म्हणाली, मी पण एका ठिकाणी कामाला जाते म्हणून मला यायला उशीर होतो. तिला म्हणालो, तुम्ही तुमचा नंबर द्या आणि मला सांगा काय सामान बदलवायचे आहे. मी ते सामान उद्या बदलवून तुम्हाला कॉल करतो. तिने आपला नंबर दिला आणि निघून गेली. दुसऱ्या दिवशी मी तिचे सामान बदलून दिले आणि एका पिशवीत साईडला ठेवून दिले. रात्री तिला कॉल केला आणि म्हणालो, तुमचे सामान मी काढून ठेवले आहे. तर म्हणाली, मला अजून 10 मिनिटे लागेल. मी दुकान बंद केले आणि तिची वाट पाहू लागलो. ती पण थोड्या वेळाने घाईघाईत आली. मी तिला तिथे सामान दिले आणि म्हणालो, तुमचीच वाट पाहत होतो. तिने पण माझे आभार मानले आणि मी आपल्या गाडीकडे जात होतो. ती आपले सामान बरोबर ठेवत होती. आता ती पण निघाली. मी तिला म्हणालो, तुम्हाला हरकत नसेल तर सोडून देऊ का? अगोदर ती नाही म्हणाली. मी म्हणालो, चला सोडून देतो. तर ती तयार झाली आणि गाडीवर बसली. तिने मला पत्ता सांगितला आणि आम्ही जाऊ लागलो. मी म्हणालो, तुम्हाला आज उशीर झाला वाटतं? तर मला हो ना म्हणाली. आता घरी जाऊन स्वयंपाक पण करायचा आहे आणि म्हणाली, बरे झाले की आई बाबा घरी असतात, तर माझ्या मुलीला बघून घेतात. आणि बोलता बोलता तिचे घर आले. तिला मी जाताना म्हणालो, मी पण इकडेच राहतो पण थोड्या दूर. तिने मला धन्यवाद म्हणाली आणि आपल्या घरी निघून गेली. मी पण आपल्या घरी निघालो. असेच 15 दिवस निघून गेले आणि 15 दिवसानंतर ती परत दुकानात आली. आल्याबरोबर माझ्याकडे बघून हसली आणि मला सामान द्या म्हणाली. मी तिला सामान दिले आणि गंमतीने म्हणालो, आज लवकर आले तुम्ही? तर म्हणाली, हो, आज जी सुट्टीवर मुलगी होती ती आली आहे, ती जात होती. मी म्हणालो, थांबा, दुकान बंदच करत आहे, सोडतो तुम्हाला. तिने मान हलविली आणि मी दुकान बंद करून तिला सोडून दिले. त्या दिवशी आम्ही बोललो. तिने सांगितले, घरी आई बाबा आणि मुलगी असते. तिचं नवरा आहे नाही, तो काही वर्षापूर्वी एका अपघातात वारला. मी पण आपल्या घरचे सांगितले आणि तिला जाताना म्हणालो, आता जर काही सामान लागले तर मला आधी कॉल करा, म्हणजे मला पण वेळ होणार नाही आणि तुमचे काम पण लवकर होईल. आणि आपल्या घरी जाण्यासाठी निघालो. काही दिवस निघून गेले पण ती माझ्या दुकानात आली नव्हती. आणि एक दिवस मी दुकान बंद करून निघत होतो. मला ती रस्त्याने जाताना दिसली. मी गाडी थांबवली आणि तिला चला सोडून देतो म्हणालो. ती पण हसून माझ्या गाडीवर बसली आणि तिला विचारले, तुमचा हा रोजचाच टाइम आहे का जायचा? तर ती हो म्हणाली. तर मी म्हणालो, मला सांगायचं ना, मी तुम्हाला सोडून दिले असते. तर ती बोलली, ह कशाला तुम्हाला त्रास? मी म्हणालो, मला कसला त्रास? उद्यापासून मी तुम्हाला सोडून देत जाईल. आणि दुसऱ्या दिवशी मी तिला फोन केला. ती म्हणाले, मी निघाली आहे. मी पण म्हणालो, माझे दुकान बंद केले आहे आणि मी निघत आहे. आता मी तिला रोज सोडून देत होतो आणि आम्ही फार मनमोकळ्यापणाने हळूहळू बोलत होतो.
आणि कधी कधी सुट्टीच्या दिवशी तिला मी फोन पण करायचो आणि आम्ही खूप वेळ बोलत होतो. मला तर ती आवडू लागली होती. आता आमचे बोलणे वाढले होते आणि मी घरी जाऊन जेवण केल्यानंतर रात्री तिला कॉल करायचा. ती पण माझ्यासोबत बोलायची आणि मी आता कधी कधी काही वस्तू पण घेऊन द्यायचो. असेच दिवस निघत चालले होते आणि आमचे जवळीकपणा वाढू लागली होती. आता आम्ही कधी कधी जॉब नंतर बाहेर काही खायला पण जात होतो. तसेच आता आमचे बोलणे सुद्धा वाढले होते आणि आमचे मन एक होऊ लागले होते. आणि एक दिवस मी तिला सोडून देत होतो. ते पावसाचे दिवस होते. आभाळ फार जोरात आवाज करत होता आणि हळूहळू पाऊस सुरू झाला होता. मी तिच्या घराजवळ पोचणार होतो तर ती म्हणाली, थांबून जा काही वेळ, माझ्याकडे पाणी गेला की जाशील. मी तिच्याकडे थांबलो. पाहतो तर तिचे दार लावून होते आणि आता पाऊस थोडा वाढला होता. मी तिला विचारले, तुझी मुलगी अजून आई बाबा कुठे आहे? तर म्हणाली, माझ्या बाबांच्या मित्राच्या रिटायरमेंटची कार्यक्रमात गेले आहे. मला पण जायचं होतं पण मला वेळ झाला. मी थोडा ओला झालो होतो. तिने मला टॉवेल दिला आणि म्हणाली, थांब चहा ठेवते. आणि ती चहा बनवायला गेली. मी सोफ्यावर बसून होतो. ती आली आणि मला चहा दिला आणि ती पण माझ्या बाजूला बसली. आता मी चहा पित होतो आणि तिच्याकडे बघत होतो, कारण घरात आम्ही दोघेच होतो आणि पाऊस पण सुरू होता आणि हलके हलके थंडी अंगात भरत होती आणि हे वातावरण मला फार भारावून टाकत होते. मी तिच्याकडे बघू लागलो, माझा हात आणि ती पण मला. आता आम्ही त्या पावसाच्या वातावरणात भिजत चाललो होतो. हलकी हलकी थंडी आमच्या शरीरात पसरली होती आणि आम्ही या सुंदर अशा वातावरणात अत्यंत उत्साहाने आनंद घेऊ लागलो होतो. हे वातावरण तर मला फार छान वाटत होते आणि तिला तर जणू या वातावरणाचे वाटत होती असे वाटत होते, कारण माझ्या प्रत्येक कामात प्रतिसाद देत होती आणि आम्ही त्या निसर्गरम्य वातावरणात सामावून गेलो होतो. काही वेळाने सर्व वादळ शांत झाले आणि पाऊस पण थांबला. नंतर मी आपल्या घरी आलो. आता आमचे वागणे फार चांगल्या प्रकारचे आहे आणि तिला रोज मी घरी सोडतो. मित्रांनो, अशा अनेक गोष्टींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.